थांबा थांबा थांबा. अरे बाप रे माझे हा बघा काय तर 2 साप आहेत बघा. बाप रे बाप. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा म्हणजे घरातली कामं मी तुमका दाखवणार आहे. घरातली कामावर जाऊन बागेत जाऊन काजी वगैरे काढूची लागतात, ती सगळी कामं मी आज तुमका दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. चला पुढे जाऊया. आता घरातली कामं म्हणजे देवपूजा करून झालेली आहे आणि आता कपडे वगैरे धुवून सगळे सुकत घालू शकते मी तुमका. आता पुढे व्हिडिओ आता बघशालच. चला पुढे. सकाळी उठल्यावर डोक्यात प्रश्न पडता, तो म्हणजे आज जेवण काय करूचा. जाऊ दे, आपला आजचा विषय वेगळा. तर सकाळीच मस्तपैकी उठून ब्रश वगैरे करून अंघोळ वगैरे करून पहिली देवबत्ती केली आणि त्याच्यानंतर मग ही घरातली कामं जी काय असतात त्यांना सुरुवात केली. कपडे वगैरे धुवून झाले होते आणि आता बाहेरच्या अंगणात म्हणजे पाठच्या बाजूच्या अंगणात आता हे कपडे सुकत घालत होते मी. तर सुकत घालता घालता आईची तर खूप आठवण येत होती. आई असल्यावर कोणत्या कामाचं टेन्शन नसतं. पण ही कामं आम्ही थोडी थोडी दोघेजण वाटून घेतो, मी आणि बाबा. तर ही सगळी कामं आरेकून मी आता जाणार होते सड्यावर. सड्यावर म्हणजे आमच्या बागेत पण नाही, दुसऱ्या एका साईड का एक काजीचं झाड आहे, तिकडे जाणार होते. आणि तिकडे तिकडे काजी झाले आहेत काय बघून, जर झाले असले तर ते घेऊन येणार होते. आणि त्याच्यानंतर मग येऊन परत दुपारी जेवण वगैरे करून परत संध्याकाळी झोपून उठून मी बागेत जाणार होते, बागेतले काजी काढू का. तर आत्ताच ह्यो सगळं प्रवास सुरुवात होता ह्याच्या पुढे बघा. तर घरातली कामं सगळे आरेकून मी आता चाललो आहे वर काजी काढू का. म्हणजे एक आमची दुसऱ्या ठिकाणी एक काज आहे, तर ते तिकडे काजी काढूक चाललं आहे, जांभी काढूक चाललं आहे. आणि जाताना ही पिशवी घेतली. पिशवी म्हणजे काय, पाण्याची बॉटल आहे आणि काय काजी भेटतील ते घेऊन येऊ का. चला मी तुमका आता तो जाऊचो रस्तो दाखवते, मार्ग दाखवते. म्हणजे अशी चढ ना थोडीफार, पुढे व्हिडिओ तर बघशालच. ही बघा, ही सड्यावर जाऊची वाट इकडनं सुरुवात होता ह्या साईडने. शेती लोकांची कमी झाली त्याच्यामुळं भारे पण हे कमी दिसतात. तो एकाचो, ह्यो एकाचो, ह्यो एकाचो, ह्यो फणस आमचो. हे बघा बारीक बारीक फणस पडले. आणि आपला काय तर जायचं सरळ इकडे. म्हणजे अगोदर जेव्हा सगळी लोक शेती करीत तेव्हा म्हणजे फक्त एवढीशीच मन्ना वाट असा, आणि बाजूसून दोन्ही बाजूसून हे सगळे भारे. इकडे सगळा मोका मोका दिसतं, इकडनं खडसावलेलं दिसतं झाडाचा. म्हणजे पूर्वी एवढा जंगल असा, येऊ का इकडे भीती वाटा. जरा चढोका पण त्रास होता एकदम पूर्ण चढ नसल्यामुळं. आणि हे बघा इकडे खाली या साईड का, हे इकडे कलंबाचे बागे वाडीतल्यांचे. हे बघा, हे असे हाताक लागणारे असतात, ते काजी येऊन चोर घेऊन जातात. म्हणजे मी मागच्या टायमा गेले होते, म्हणजे मुंबई यायच्या आधी गेलं होते, मुंबई नव्हता. तर तेव्हा बघितलं तर तेव्हा कोवळे होते, म्हणजे आणखी 7-8 दिवसांत झाले असते. तर ते का आता मला दिसण्यात येत नाहीत, कारण पप्पाने तर इकडे फेरीच मारला नाही. पप्पा इकडे येतच नाही जास्त, त्यामुळं ते काजी नेला कोणी. आणि हे असतं म्हणजे असा, हे दाखवते आमच्या इकडे ही एक पद्धत आहे. काजूच्या बाजूसून असा कंपाऊंड केला जाता, म्हणजे हे भारे म्हणजे काय, मशागतीसाठी नंतर वापरणार. मग हे जर असला तर तेवढं प्रोटेक्शन राहतं की लोक येत नाही, बाबा कुडलेली बोलतात, जाम कुडलेली आहे, त्यामुळे त्याच्यात जात नाही. तर आमचा कसं आहे, यावर्षी मम्मीना त्याच्यामुळं आमच्या पाठी कोण लागला नाही की जावा कुडून येवा, हे करून येवा, ते करून येवा. त्यामुळं राहुला तर राहुलाच. आणि मग आता काय, असं कुडलेलं नसलं की बिंदास लोक येतात, हाताक लागणारे काळजी घेऊन जातात, खाली पडलेले घेऊन जातात. आणि यावर्षी तेवढं हे नाही, जोर नाही हे का काजीचा. म्हणजे काजीचा ॲक्च्युली काय आला, एका साईडने तिकडे दाखवीन मी नंतर, एका साईडने पूर्ण खांदो हे झालो काजीचं. म्हणजे त्याला काय खोडकिडो लागता बोलतात, तो तसं लागलो वाटतं. त्याच्यामुळे एका साईडने पूर्ण ती मेलाच जमा. तर आता बघू हाताक गडके का लागतील.
तेवढे काढणार. नंतर मग आहे ना परत बागेत जाणार. ही आमची गडका आई एक दिसता. चला काढते, नंतर भेटोच. मुंबई ज्या प्रमाणात गरमी होता त्याच्यावरनं तुम्ही अंदाज काढतच असाल गावी काय ऊन लागत असतात आता. म्हणजे माका नकोसारखं झालं ते, काळजी नकोसारखी वाटले माका. एवढा ऊन लागतं आणि आता मी लई काळजी काढून घरी काळजी कमीच भेटले तसे थोडेफार. आणि आता नंतर जेवण थोडंसं झोपून परत आता वर बागेत जाऊचं तिकडचे काळजी काढू का. तर ते पुढे बघा तुम्ही, दाखवते तुमका मी नंतर. तर ह्या वर्षी जामीन का तेवढं जोर नाही बघा. मोवर दिसतं सगळं असं करपून गेलं, म्हणजे ते काय काळजीच लागले नाही. हे असे मेन काळजी आमचे जे घोसाण धरत. हे बघा इकडंपासून ही एक त्यातल्या त्यात होती, पण तिचे वाटतं पप्पाने काढून हे केलं नाही बघा. या साईड काय असे पडलेले आहेत. पप्पा येतात फक्त कलमांग पाणी घालतात आणि जातात. कधी वेळ भेटलं तर मध्ये जमा होतात. हे असे हे बघा इकडे खाली पडलेले आहेत. हे आता मी जमावून जाणार. आणखी एक दाखवत आहे. ही एक आमची झाड असा होता, म्हणजे ते का असे भारी घोसाण धरत, पण ते हे बघा पूर्ण असं करपो झालो, काळं पडलो मोवर त्यांचं. ही काहीतरी अशी एक एक पडलेली आहे. हे बघा. तर हां, ह्याचा बोंडो मस्त लागतं, गोड लागतं, काज लागत नाही त्याची. पूर्ण कोळसं आलो, म्हणजे ह्या वर्षी जवळ 20-25 किलो पण होणार नाही वाटतात काजी. पूर्ण काळे पडले. त्या साईड का जरा फवारणी केली होती म्हणून काय समजत नाही, पण ते काय अर्थ नाही यावर्षी. अर्थ यात अजून हे काहीतरी असे, म्हणजे हे असे 3-4 जांभे होते जे म्हणजे असे घोसाण धरत मस्त, म्हणजे 7-8 एका ठिकाणी असे काजे असतात. आता ही एकच आहे, हे बघा असे. तर यावर्षी काजू तर काय तेवढं दम वाटत नाही. ह्या कला मोवारलेला मी नसल्या कारणामुळे पप्पानी फवारणी केला नाही ना, याचं पण कोळस होऊन झालं. यावर्षी आंबो पण नाही जरा पण, खावका भेटता ना मुश्किल. कणी पण काय दिसत नाही, नाही तर उद्या येऊन फवारणी केली असते. तरी पण बघू पप्पा काय बोलतात. पूर्ण कोळस झालं. हे केवढे मोठे जांभी ही तर धरलीच नाही वाटतं यावर्षी. हे आमची आवडीने का काय मी बोलू शकत नाही, कारण तिचा मुळात तेवढी पप्पानी असंच कातावर बारको खड्डो दिसलो त्याच्यात रोवून ठेवलेली. त्यामुळे तिच्याकडनं मी अपेक्षा करू शकत नाही की तू बाबा आवळे दे. मे महिन्यात ती पूर्ण अशी ह्या होतं. जवळजवळ ह्यो आंबो इलो, म्हणजे ह्यो आंबो हा जेव्हा कला मोवारला पहिला तर 3 की 4 फवारणी केले या कलंबाका, आणि त्याच्यातलं एक आंबो रावलेलो. तर असो विषय, हा फवारणी करून पण काय भेटत नाही म्हणजे राहतच नाही. सगळं कोसळून जातं. निसर्गाचं खेळ बाबा, निसर्गाच्या पुढे ह्या पाणी लावता, ह्या पण सगळं हे झाला बरबाद. यावर्षी काहाला काजिंका काय होत नाही, तरी पण यावर्षी काजिंका हे बघा पूर्ण कोळसं. काय बोलणार आता. हे इकडे सगळं काजूंचं पूर्ण कोळसं झालेलं. डोळ्यातला काजळ तरी याच्यापेक्षा गोर असतं, एवढं योगा कोळसं झालेलं. यावर्षी काजळ यांच्यावरनं चांगले मस्त काजी लागत. अजून एक दाखवते, हे बघा एवढी मोठी जाम. माका वाटत नाही याच्यावर एक तरी जाम धरली असतात तशी. पूर्ण म्हणजे पूर्ण हेच होऊन गेलो, काळा 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 सगळा काळा काळाच दिसता. तर अशी यावर्षीची परिस्थिती आहे. ह्या कलंबाका खालना माका वाटतं वाळव्या म्हणजे हाच माका वाटतं असं नाही, त्यामुळं सुधरत नाही, त्याचं पालन होत नाही. हे बघा हे काजींची ही अशी अवस्था. काय बोलणार नाही, काय चालणार. मजा नाय यावर्षी. आंबो खाऊक नाही, काजी खाऊकत, ते पण मनासारखे नाही.
झालेत एवढे. चला तर हे आज भेटलेले काजी. वले काय जास्त भेटले नाही ते बघा एवढेच. वले थोडेसे उद्याच्या दुपारच्या भाज्या का काढल्यात. काढूया वले आणि घरी घेऊन जाऊया. 2 4 5 7 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 तर 50 एक जांभी आहेत. 43 आहेत जांभी. उद्याच्या दुपारच्या वक्तावाटी म्हणजे दुपारच्या भाजीवाटी होऊन जाईल. वाजल्यात 5:45 आणि पप्पानी फोन केला नाही होतो. बोलतात येऊचा नाही तुका. वाजले 5:45 म्हटलं येते थोडासा काम राहिला बाकी. तर म्हटलं त्या करते आणि येते. तर ह्या बॉन्ड काढून आणलेला. आमच्याकडे बॉन्ड बोलतात, बोंडू बोलतात. तर काय या खाल्यावर जरा ताण पण लागतं. मी थोडासा पाणी इकडे ठेवून दिलं आहे बघा. तर आता खाते आणि घरी जाते. थोडी फुलं पण काढूची आहेत. शेवंतीची फुलं आहेत थोडीशी. हां काज डिंक लागतात जो घाशा का. आणि पाठी बघताच तुम्ही सनसेट मस्तपैकी. मी आडो येते का ओके ह्या साईड का. हां काज लय खातानाच समजता. काज म्हणजे डिंक लय आहे का. घाशा खाता कवकव करीत राहा. पण चवी का चांगला. चला तर मग आता जाऊया घरी पण कामात. घरी गेल्यावर आता पप्पानी का इतर कामं करून ठेवला नाही असतील. कचरो वगैरे काढून ठेवला नाही असतील. जेवणाचं सगळं आता माका जाऊन करूचा लागणार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. तेव्हा खाऊ का. थांबा असे लगेच जाऊ नको. घरी निघतच होते तेवढ्यात ह्या जुवाळा दिसला. जुवाळा म्हणजे 2 साप. आमच्या इकडे जुवाळा बोलतात. म्हणजे डबल असल्या तर जुवाळा किंवा हां असं बोलतात काहीतरी. तर हे 2 साप दिसले. म्हणजे ते नॉर्मल ते आमच्या इकडे आदल बोलतात. तर ते 2 दिसले. तर जाता म्हटलं व्हिडिओ बघूया. माका आधी वाटला होता साप असतील किंवा नाग वगैरे असतील. त्यामुळे आम्ही जरा घाबरलेच होते. पण नंतर मग समजला की हे नॉर्मलवाले आदलत. पण मागचं साप बघून असं वाटत होता की कोणतरी घनच भिनच आहे. तर ही जुवाळी होती. मनसोक्त फिरत होती बागेत आमच्या. पप्पांका सांगितलं फोन करून. म्हटलं इलाज तर जरा पायाखाली लक्ष देऊन काम करा. अशा प्रकारे आजचा दिवस कामं करून ढकललो. पुढच्या दिवशी उद्याची कामं चालू होतील परत नव्यान. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब पण करा. नवीन असाल तर फेसबुकवर असाल तर फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.